आता आपण गाडी चालू केली बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला इथे एसीची पोझिशन दिसते, सगळ्या गोष्टी बंद आहे. आता हे तुम्ही एक वर फिरवलं, हे झालं एसी चालू. इथे एसीचं बटन तुम्हाला चालू दिसते आणि बटन जर बंद असेल तर तुम्ही जरी चालू केलं तरी फक्त फॅन चालू राहील, तुमची गाडी कूलिंग वगैरे होणार नाही. त्याच्यासाठी ह्या बटनावर पण लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता हे फक्त आपल्याला मोड आहेत फॅनचे, जेकडे आपल्याला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे म्हणजे तुमची हवा कुठून येणार आहे बरोबर. आता ही हवा आपल्याकडे येते, तुम्ही चेक करू शकता बरोबर. हा फक्त फॅनचा स्पीड आहे. ठीक आहे. झालं. त्याच्यानंतर आता तुम्ही पुढे पाय घ्या, तुमचा पायाला हवा लागत असेल, लागते आणि चेहऱ्याला पण येते. आता फक्त पूर्ण फ्लो कुठं झाला आपला पायाकडे येतोय, पायाकडे. आता तुम्हाला पायाला पण हवा लागते आणि इथे विंडशील्ड मधून पण हवा येते. इथे पुढं समोर विंडशील्ड मध्ये इथे हात लावा, समोर येते. ठीक. आता हे पूर्ण ब्लोअर कुठे केला आपण, आता विंडशील्ड कडे. आता समोर हात लावा, परत येते हवा. याचा वापर कुठं करतो आपण, धुक्यासाठी. ज्यावेळेस समोर काचावरती फॉग येतं आपल्या, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, ह्या ब्लोअरचं तोंड कुठं करायचंय, हे विंडशील्ड करायचं, 2 वर लावायचं. हे ब्ल्यू म्हणजे कूलिंगसाठी आणि रेड म्हणजे हिटरसाठी. इकडं केलं की हा गरम हवा यायला चालू होणार, इकडे ठेवलं की थंड हवा यायला लावणार. हे न्यूट्रल म्हणजे तुमचं किती कूलिंग पाहिजे तुम्हाला त्याचं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कमी जास्त थंड वाटत असेल तर तुम्ही ते कमी करू शकता. आणि त्याच्यानंतर हे म्हणजे काय, रिसर्क्युलेशनचं बटन आहे. आता हे तुम्हाला सिम्बॉल इथं दिसतंय, पाहू शकता तुम्ही. ही आतली हवा आतच हे करते आणि इथून ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस इथं खाली एसी वेंटच्या तिथून हे होतं, बाहेरची हवा आत घेतली जाते. आणि त्याच्यानंतर मग तर याचा वापर